विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला पहिला धडा सिमिलॅरिटी आपण पूर्ण केलो. आता या धड्याशी रिलेटेड असलेला पार्ट 2 मधलाच पुढचा धडा आहे पायथागोरस थेरम. या धड्यामध्ये आपण जे काही अभ्यासणार आहोत त्यातला बराच भाग हा सिमिलॅरिटी या कन्सेप्टवर आधारित आहे आणि मग त्या कन्सेप्टची लिंक लागते. ते सोपं होईल आपल्याला, म्हणून आपण लगेच मॅथमॅटिक्सचा सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम सुरू करतोय. बघा, 7वी वर्गामध्ये पायथागोरस थेरम आपण अभ्यासलो. मग इथे आपल्याला तो थेरम जो आहे तो प्रूव्ह करायचा आहे. त्याची प्रूफ इथे या धड्यामध्ये आपल्याला अभ्यासायची. मग हा थेरम काय होता तर पहा, इन अ राईट अँगल ट्रायंगल. पायथागोरस थेरम हा विशिष्ट ट्रायंगल मध्येच हा कन्सेप्ट अभ्यासलेला आहे, तो म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. आणि मग राईट अँगल ट्रायंगल मध्ये the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. हा जो स्टेटमेंट आहे, हे जे विधान आहे, हे विधान म्हणजेच पायथागोरस थेरम आहे. लक्षात घ्या, आपण 7वीला या थेरमवर आधारित उदाहरणं सोडवलो. बघा, अशा राईट अँगल ट्रायंगल मध्ये हे जे 3 साइड्स आहेत या राईट अँगल ट्रायंगलचे, यामध्ये अँगल बी हा ट्रायंगल मध्ये 90 डिग्रीचा आहे आणि 90 डिग्रीच्या अपोजिट साइडला हायपोटेनस म्हणतात, हे आपण अभ्यासलो. आणि मग त्या अर्थाने या ट्रायंगल एबीसी मध्ये राईट अँगल बी ची अपोजिट साइड एसी ही या राईट अँगल ट्रायंगलचे हायपोटेनस आहे. आणि मग अशा राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस या गणितज्ञांनी एक सिद्धांत मांडलेला आहे, त्यावरून नाव पडलेलं आहे पायथागोरस थेरम. पण त्यांनी असं सिद्ध केलेलं आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की राईट अँगल ट्रायंगल मध्ये या हायपोटेनसचा स्क्वेअर हा इक्वल असतो. बघा, इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस हा कसा असतो? इक्वल असतो. कोणाशी इक्वल असतो? इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ टू रिमेनिंग साइड्स. बघा, हा हायपोटेनस आहे एसी. आता रिमेनिंग साइड कोणते राहिले? एबी आणि बीसी. यांच्या स्क्वेअरची सम, यांचे स्क्वेअर करायचे इक्वल टू द सम, बेरीज. कोणाची बेरीज? ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. असा सिद्धांत त्यांनी राईट अँगल ट्रायंगल मध्ये सांगितलेला आहे. कोणी? पायथागोरस या गणितज्ञांनी. आणि मग हा थेरम, ही स्टेटमेंट आपण उपयोगात आणून या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हे जे साइड्स आहेत या साइड्स मध्ये रिलेशन या पद्धतीने लिहू शकतो. मग या राईट अँगल ट्रायंगल मधला हायपोटेनस कोण आहे? AC. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. मग अँगल B 90 डिग्रीचा असल्यामुळे त्याची अपोजिट साइड AC ही हायपोटेनस म्हटले जाते. आणि मग लेंथ ऑफ AC स्क्वेअर इज इक्वल टू, बघा, द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस. हायपोटेनस का कोण आहे तर AC, त्याचा स्क्वेअर हा इक्वल असतो सम, बेरीज एवढा. कोणाची बेरीज? स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. दुसऱ्या 2 साइडच्या स्क्वेअरची बेरीज. मग AB अगोदर घ्या किंवा BC अगोदर घ्या, कोणतंही घेतलं तरी चालतं. क्रमाने लेंथ ऑफ AB स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ BC स्क्वेअर, हा झाला फॉर्म्युला, हा थेरम. या थेरमवर आधारित हे जे आपल्याला इक्वेशन मिळतं, हे इक्वेशन पायथागोरस फॉर्म्युला म्हणून
उपयोगात आणलं जातं. आणि मग अशा प्रकारचं इक्वेशन, अशा प्रकारचा फॉर्म्युला आपण 7वी मध्ये यूज करून उदाहरणं सोडवलेली. ओके, मग हा झाला या राईट अँगल ट्रायंगल मधला पायथागोरस थेरम. हा आपल्याला या धड्यामध्ये याची प्रूफ अभ्यासायची आहे पुढे. याचा प्रूफ, याची सिद्धता आपल्याला पुढे अभ्यासायची आहे. आणि याची सिद्धता अभ्यासण्यासाठी राईट अँगल ट्रायंगल मधली सिमिलॅरिटी आपल्याला अभ्यासायची आहे अगोदर. आणि मग सिमिलॅरिटी आपण आत्ताच मागच्या धड्यात शिकलो. ट्रायंगल मध्ये सिमिलॅरिटी कोणकोणत्या गोष्टीवर आधारित असतं, टेस्ट त्याचे आपण पाहिलं. आणि मग त्याचा यूज करून ती सिमिलॅरिटी राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. आणि मग त्यावर आधारित हा थेरम प्रूव्ह करायचा आहे. तो पुढच्या भागात. हे जे झालेलं आहे आपलं पायथागोरस थेरम आपल्या ओळखीचा आहे तो हा थेरम. आणि मग ह्या थेरमवर आधारित आपण ह्या आकृतीचा यूज करून या 3 साइड मधला हा रिलेशन इथे मांडलो. यालाच पायथागोरस फॉर्म्युला या नावाने ओळखतो आपण. मग आता नॅचरल नंबर्स जे आहेत, नॅचरल नंबर्स म्हणजे 1 पासून इनफायनाइट. मग हे नॅचरल नंबर्स मधून आपल्याला कोणतेही 3 नॅचरल नंबर्स माहित असतील, तिघांचा गट, त्याला मराठीमध्ये त्रिकूट म्हणतात आणि इंग्रजीमध्ये ट्रिपलेट असं म्हणतात. ट्रिपलेट म्हणजे त्रिकूट, तिघ आहेत म्हणून ट्रिपलेट. आणि मग 3 नॅचरल नंबर्सचा ग्रुप, ते ग्रुप त्याच्यामधला लार्जेस्ट नंबर जो असतो त्याचा स्क्वेअर हा दुसऱ्या 2 नंबर्सच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा असेल तर तो ग्रुप, नॅचरल नंबर्सचा ग्रुप हा पायथागोरियन ट्रिपलेट असा म्हटला जातो. त्याच्यासाठी हाच फॉर्म्युला यूज मध्ये येतो, हाच सिद्धांत यूज मध्ये येतो. मग हा झाला पायथागोरस थेरम. याच्या पुढे आपण पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का नाहीत, किंवा दिलेल्या संख्याचा समूह ग्रुप हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही, हे कसं ओळखायचं ते आपण याच्या पुढच्या भागात पाहूया. पहा, पुढची कन्सेप्ट आहे पायथागोरियन ट्रिपलेट्स. मी आता सांगितलेले. मग कोणतेही 3 नॅचरल नंबर्स, बघा मी फळ्यावर 4 समूह लिहिलेले, 4 गट लिहिलेले, ग्रुप लिहिलेले, 1 2 3 4. अशा 3 नॅचरल नंबर्सचा ग्रुप, क्रम कोणताही असो, असेंडिंग असो, डिसेंडिंग असो, ऑर्डर कोणताही चालतं, पण 3 नॅचरल नंबर्सचा ग्रुप. तो ग्रुप 3 नॅचरल नंबर्स असल्यामुळे त्याला ट्रिपलेट असं म्हणतात. काय म्हणतात? ट्रिपलेट, त्रिकूट. 3 नंबर्सचा गट म्हणजे ट्रिपलेट. पण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे कोणता ट्रिपलेट? 3 नंबर्सच्या ग्रुपला ट्रिपलेट म्हणणार आपण. पण आपल्याला व्हेरीफाय म्हणतात, म्हणजे तपासा की खालील ग्रुप, जसं मी इथं फळ्यावर 4 लिहिलेले आहेत, ह्या नॅचरल नंबर्सचे ग्रुप पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत का, हे आपल्याला चेक करायला सांगतात, ओळखायला सांगतात, तपासायला सांगतात. आणि मग हे करताना सिंपल आहे. कोणत्या ग्रुपला किंवा कोणत्या ट्रिपलेटला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणायचं ते आपण एक उदाहरणावरून पाहू. आणि मग त्याच्यावर लक्षात येईल तुम्हाला की पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही हे तपासणे सोपे आहे. बघा, पहिलं उदाहरण घेऊ. 3, 4, 5 हे 3 नंबर्स आहेत. 3, 4, 5 कोणत्याही क्रमाने देतील तुम्हाला. आणि मग हा ट्रिपलेट, हा ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट आहे का? बघा, व्हेरीफाय दॅट दीज आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. असेल तर यस, नसेल तर नो. दिलेला ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट आहे तर आहे म्हणून सांगायचं, नाही तर नाही. मग ते आहे किंवा नाही हे कसं ओळखणार? त्यासाठी आता जो आपण थेरम शिकलो त्याचा उपयोग करायचे, त्याच्या आधारे आपल्याला ओळखायचे. सिंपल आहे. आपण थेरम मध्ये काय शिकलो? हायपोटेनस स्क्वेअर हा इक्वल असतो दुसऱ्या दोघांच्या स्क्वेअरच्या बेरजेशी. आणि मग दुसरं एक वैशिष्ट्य आहे, त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनस जो असतो तो लांबीमध्ये सर्वात मोठा असतो. हायपोटेनस इज लार्जेस्ट साइड इन राईट अँगल ट्रायंगल. आणि मग हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजेच
लार्जेस्ट साईडचा स्क्वेअर हा दुसऱ्या दोन साईडच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा असतो. मग त्या अनुषंगाने इथे काय करायचं, दिलेल्या संख्येपैकी जो नंबर लार्जेस्ट आहे त्याचा स्क्वेअर हा दुसऱ्या दोघांच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा आहे का ते तपासायचं. बघा करू आपण, केल्यानंतर कळेल. क्रमाने तुम्ही स्क्वेअर लिहून घेतला तरी चालतं. पहिला नंबर आहे 3, 3 चा स्क्वेअर 9. दुसरा नंबर आहे 4, 4 चा स्क्वेअर 16. तिसरा नंबर आहे 5, 5 चा स्क्वेअर 25. आणि मग या तीन संख्या मिळाल्यानंतर कोणा दोघांची बेरीज आपण निरीक्षणाने सुद्धा करू शकतो, रफमध्ये करू शकतो. कोणा दोघांची बेरीज करायची, जो लार्जेस्ट नंबर आहे तो सोडायचा. याच्यामध्ये लार्जेस्ट नंबर कोण आहे, 5. 5 सोडून बाकीच्या दोन संख्या 3 आणि 4 यांचे स्क्वेअर बघा, 9 आणि 16 यांची बेरीज करायची. 9 अधिक 16 बरोबर किती आहे, 25. या दोघांची बेरीज किती यायला लागली, 25. म्हणजे लार्जेस्ट साईडचा स्क्वेअर हा दुसऱ्या दोन स्क्वेअरच्या बेरजे एवढा आहे. म्हणून देअरफॉर हा जो ट्रिपलेट आहे, हा ट्रिपलेट ही कंडिशन पूर्ण करतो. स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट साइड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. तोच थेरम आहे. स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट साइड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. सो दिस ट्रिपलेट is Pythagorean triplet. Therefore 3, 4, 5 is Pythagorean triplet. म्हणून हा ट्रिपलेट कोणता ट्रिपलेट म्हटलं जातो, मग पायथागोरियन ट्रिपलेट. का म्हटलं जातं पायथागोरियन ट्रिपलेट, कारण या तीन संख्यामध्ये लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर 25 हा दुसऱ्या दोन नंबरच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा आहे. दुसरे एक उदाहरण घेऊ आपण. 5, 12, 13 चा. मग 5 चा स्क्वेअर 25, 12 चा स्क्वेअर 144, 13 चा स्क्वेअर 169. स्क्वेअर जर पाठ असतील तर हे उदाहरण लवकर सोडवले जातात. मग यामध्ये लार्जेस्ट नंबर कोण आहे, 13. बाकीच्या दोन संख्या कोण आहेत, 5 आणि 12. यांचे स्क्वेअर बघा, 25 आणि 144. बेरीज करायची या दोघांची, 25 अधिक 144 बरोबर. जी काय बेरीज येतं ती लिहायची. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 1 ला 1. पहा या दोन स्क्वेअरची बेरीज 169 ती कोणाशी इक्वल आहे, 13 च्या स्क्वेअरशी. म्हणजे लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर 13 चा वर्ग 169 हा दुसऱ्या दोन वर्गांच्या बेरजे एवढा आहे. स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ कोणाची सम, द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स किंवा रिमेनिंग टू नंबर्स. सो दिस ट्रिपलेट इज आल्सो पायथागोरियन ट्रिपलेट. 5, 12, 13 इज पायथागोरियन ट्रिपलेट. अशा प्रकारची उदाहरणं 1 किंवा 2 मार्काला तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. चेक किंवा व्हेरीफाय, डिटरमाइन दॅट. मग त्या ठिकाणी ट्रिपलेट देतात. आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. सिंपल आहे. त्या तीन नंबर्सचे स्क्वेअर करायचे, कोणत्याही क्रमाने करा, काही बिघडत नाही. जो लार्जेस्ट आहे त्याला सोडून बाकीच्या दोन स्क्वेअरची बेरीज करायची. ती बेरीज योगायोगाने या दोन्ही उदाहरणात इक्वल आलेली आहे लार्जेस्ट नंबरच्या स्क्वेअरशी. म्हणून हे दोन्ही ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट आहेत. अजून 2 उदाहरणं शिल्लक आहेत. आपण हे मिटून पुढची 2 उदाहरणं पाहूया. पहा पुढचा ट्रिपलेट आहे 8, 15, 17. 8 चा स्क्वेअर 64, 15 चा स्क्वेअर 225, 17 चा स्क्वेअर 218. 8 चा वर्ग 64, 15 चा वर्ग 225, 17 चा वर्ग 289. आणि मग इथे काय करायचं, अँड या दोन स्क्वेअरची बेरीज. कारण लार्जेस्ट नंबर कोण आहे, 17. 17 ला सोडून 8 आणि 15 चे स्क्वेअर्स
64 अधिक 225. या दोघांची जी काही बेरीज येते ती लिहायची. ती एक तर 289 येईल तर पायथागोरियन ट्रिपलेट असेल. मग ही 289 येणार नाही तेव्हा इथे इक्वल टू च्या ऐवजी नॉट इज इक्वल टू द्यायचं. बेरीज झाल्यावर कळेल. 4 आणि 5 9, 2 आणि 6 8, 2 ला 2. ही सुद्धा या दोघांची बेरीज सुद्धा या लार्जेस्ट नंबरच्या स्क्वेअरशी इक्वलच आलेली आहे याही उदाहरणात. म्हणून स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर is equal to the sum of the squares of remaining two numbers. So this triplet is Pythagorean triplet. Therefore it is a Pythagorean triplet. किंवा given triplet is Pythagorean triplet. किंवा numbers लिहायचं is Pythagorean triplets. कसं लिहायचं? ओके बघा अजून एक उदाहरण आहे. हा 24 25 7 कोणत्याही ऑर्डरने नंबर असू देत काही बिघडत नाही. फक्त 3 नॅचरल नंबर्सचा ट्रिपलेट असायला पाहिजे, ग्रुप असायला पाहिजे. 24 चा वर्ग 576, 25 चा वर्ग 625, 7 चा वर्ग 49. मग यामध्ये लार्जेस्ट नंबर कोण आहे? 25 सोडून बाकीचे दोन नंबर आहेत 24 आणि 7 यांच्या स्क्वेअरची बेरीज करायची. 24 चा स्क्वेअर 576 अधिक 7 चा वर्ग 49 बरोबर आहे. 6 9 15 ला 5 हातचा 1, 7 आणि 4 11 ने 1 12 ला 2 हातचा 1, 5 आणि 1 6. इथे पण हा लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर हा या दोघांच्या बेरीज एवढाच आलेला आहे. म्हणून therefore this given triplet is a Pythagorean triplet. म्हणून हा दिलेला नंबर सुद्धा किंवा दिलेला ट्रिपलेट सुद्धा काय आहे? पायथागोरियन ट्रिपलेट. मग ह्या चारही ट्रिपलेट्स मध्ये जे संख्या दिले होते योगायोगाने हे चारही ट्रिपलेट्स ही पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत हे आपण व्हेरीफाय केलं, तपासलं. आपण एखादं उदाहरण असं पाहू की जे पायथागोरियन ट्रिपलेट नसेल. पहा हा एक ट्रिपलेट मी फळ्यावर लिहिलेला आहे. आपण चेक करू की हा गिवन ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही. आपण आतापर्यंत 4 उदाहरणं पाहिलं. त्यामध्ये चारही ट्रिपलेट ही पायथागोरियन ट्रिपलेट्स होती कारण त्यातल्या लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर हा दुसऱ्या दोन नंबरच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा आलेला होता. मग इथे जे दिलेले नंबर्स आहेत त्यांचे स्क्वेअर्स पहिल्यांदा लिहून घेऊ. 4 चा स्क्वेअर 16, 9 चा स्क्वेअर 81 आणि 12 चा स्क्वेअर 144. अँड यामध्ये जो लार्जेस्ट नंबर 12 आहे याच्याशिवाय बाकीचे दोन जे स्क्वेअर आहेत 16 प्लस 81 यांची बेरीज करू आपण. 6 आणि 1 7, 8 आणि 1 9. बघा या दोघांची बेरीज, या दोन स्क्वेअरची बेरीज ही 97 आलेली आहे जी या 144 शी इक्वल नाही. मग इथे असं लिहायचं हे स्क्वेअर्सची बेरीज 16 प्लस 81 is not is equal to 144. या दोघांची बेरीज 97 आली. आतापर्यंत काय होतं की या दोघांची बेरीज ही जी काही यायची ती याच्याशी इक्वल यायची म्हणून आपण पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं सांगितलं. पण इथे या दोघांची बेरीज जी आहे ती या 12 चे स्क्वेअर 144 शी इक्वल नाही. हे लिहिलं बघा. 16 प्लस 81 या दोघांची सम नॉट इज इक्वल टू 144 कारण आपण इथे बेरीज करून पाहिलं. सो देयरफॉर हा ट्रिपलेट मग 4 9 12 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. मग हा ट्रिपलेट हा पायथागोरियन ट्रिपलेट नाही. पाहता पुढच्या भागात आपण मागच्या वर्गात 2 प्रॉपर्टी अभ्यासल्या होत्या. ते
तेच इथं रिवाइज करायचे आहेत या पुढच्या भागात. राईट अँगल ट्रायंगलचे जे काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्ट्या विशिष्ट मापाच्या ट्रायंगल्सशी संबंधित आपण त्या प्रॉपर्टी अभ्यासलो. बघा इथे कळेल, ट्रायंगल LMN मध्ये अँगल L 30 डिग्रीचा दिलेला आहे. अँगल N 60 डिग्रीचा असेल. अँगल M राईट अँगल आहे आणि ह्या LN बाजूची लांबी हे बघा राईट अँगल M जवळचा अँगल आहे, त्याच्या अपोजिट साइडला आपण हायपोटेनस म्हणतो राईट अँगल ट्रायंगल मध्ये, आणि LN हाच या ट्रायंगलचा हायपोटेनस आहे ज्याची लांबी 6 दिलेली आहे. आणि यावरून MN आणि LM या दोघांची लांबी काढायची आहे. ऍक्च्युअली आपण 9वी मध्ये ही कन्सेप्ट शिकलो, हा थेरम शिकलो, ही प्रॉपर्टी अभ्यासलो. तेच इथं रिवाइज करायचे कारण याच्यावर आधारित पुढे काही भाग आपल्याला शिकायचं आहे. आणि मग यामध्ये हा ट्रायंगल ज्याची माप पहा, L जवळचा 30 डिग्री, N जवळचा 60 डिग्री आणि M जवळचा 90 डिग्री. म्हणजे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण जर अँगलची माप 30, 60 आणि 90 डिग्री मापाची असतील तर आपण असा एक गुणधर्म शिकलो की यामध्ये हा जो 30 डिग्रीचा अँगल आहे याची अपोजिट साइड बघा, 30 डिग्रीचा अँगल कोणत्या वर्टेक्स जवळ आहे? L जवळ. आणि मग याची अपोजिट साइड काय नाव याचं? MN. ह्या MN ची लांबी ही या हायपोटेनसच्या हाफ असते. हे आपण असं मागच्या वर्षी अभ्यासलो. आणि मग त्या रिलेशनचा वापर करून आपल्याला MN आणि LM यांच्या किमती काढता येतात. मग हा MN इज इक्वल टू हा किती असतो म्हणून सांगितलं मी? MN हा हाफ असतो कोणाच्या? हायपोटेनसच्या. आणि मग हायपोटेनसचं नाव आहे LN आणि याला रिजन देतात साइड अपोजिट टू 30 डिग्री. हा MN हाफ LN च्या असण्याचं कारण या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण मागच्या वर्षी थेरम असं सिद्ध केलं की हा 30 डिग्रीचा अपोजिट साइड हा हायपोटेनसच्या हाफ असतो. आणि त्या प्रॉपर्टीला थोडक्यात साइड अपोजिट टू 30 डिग्री असं लिहिलं जातं. आणि मग आपण आता किमती ठेवून MN ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. हाफला हाफ, LN ची व्हॅल्यू 6 दिलेली आहे, इथे समोरच लिहू आपण 6 चा हाफ हे 3. ही कोणाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला? MN ची. MN इज इक्वल टू 3. मग आता याच प्रकारे LM काढायचं आणि मग LM हा LM ही जी साइड आहे ही कोणाच्या अपोजिट आहे? 60 डिग्री अँगलची अपोजिट साइड आहे. आणि 60 डिग्री अँगलची अपोजिट साइड ही या हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स असतं असं आपण अभ्यासलो. म्हणून LM इज इक्वल टू √3/2 टाइम्स. √3/2 टाइम्स कोणाच्या? हायपोटेनसच्या म्हणजे LMच्या. आणि याचं रिझन आहे साइड अपोजिट टू 60 डिग्री. आणि मग किमती ठेवू आपण √3/2 इंटू LN ची व्हॅल्यू 6 दिलेली आहे, 2 ने 6 ला भागायचं आहे, 3 येतं. 3 आणि √3 चा गुणाकार √3 इंटू 3 लिहिण्याच्या ऐवजी अगोदर रॅशनल लिहायचा नंतर इरॅशनल लिहायचा. 3√3 या दोघांचा गुणाकार ही कोणाची व्हॅल्यू आलेली आहे? LM ची व्हॅल्यू आलेली आहे 3√3. आणि मग MN ची व्हॅल्यू आलेली आहे 3. MN हा किती आहे या हायपोटेनसच्या? हाफ. कारण तो 30 डिग्रीचा अपोजिट साइड आहे. लक्षात ठेवा 30 डिग्रीची अपोजिट साइड ही हायपोटेनसच्या हाफ असते आणि 60 डिग्रीची अपोजिट साइड ही हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स असते. मग यावरून आपल्याला या 3 लांबींपैकी कोणत्याही 2 लांबी दिल्या असतील तर किंवा कोणती एक लांबी दिली असेल तर रिमेनिंग 2 लांबी आपल्याला काढता येतात. त्यासाठी ही कन्सेप्ट ही प्रॉपर्टी उपयोगात पडतं.
हा थेरम म्हणून आपण मागच्या वर्षी अभ्यासलो. याला थोडक्यात 30, 60, 90 डिग्री थेरम या नावाने ओळखलं जातं. आणि मग राईट अँगल ट्रायंगलची अजून एक प्रॉपर्टी आपण 45, 45, 90 डिग्री या अँगलशी रिलेटेड पाहिलं. बघा, हा ट्रायंगल एक्स वाय झेड यामध्ये अँगल वाय अँड अँगल झेड हे अँगल वाय आणि अँगल झेड 45 डिग्रीचे असतील आणि एक्स जवळचा अँगल ऑलरेडी तिथे चिन्हाने दाखवलेलं आहे, राईट अँगलचं आहे. बघा, तिघांची बेरीज 180 असतं. एक राईट अँगल आहे, दुसरे दोन ॲक्यूट अँगल समान आहेत, इक्वल आहेत, 45 डिग्रीचे. आणि मग आपण मागच्या वर्षी अजून एक थेरम अभ्यासलो, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम, ज्यामध्ये ट्रायंगलमध्ये जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे अपोजिट साइड पण कॉन्ग्रुएंट असतात. आणि मग हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत पहा, वाय आणि झेड जवळचे. मग वाय ची अपोजिट साइड एक्स झेड आणि झेड ची अपोजिट साइड एक्स वाय. एक्स वाय आणि एक्स झेड, एक्स वाय आणि एक्स झेड यांच्या किमती काढायच्या आणि हे दोघंही इक्वल असतात. आपण मागच्या वर्षी आयसोसेलेस ट्रायंगल थेरम मध्ये शिकलो. आणि मग ह्या दोघांची लांबी ही या ट्रायंगल मध्ये या हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असतं. बघा, कोणाची लांबी म्हणतोय, हे दोघं जे इक्वल आहेत, कोणाचे अपोजिट साइड आहेत, अँगल वाय आणि अँगल झेडचे. 45 डिग्री अँगलचे अपोजिट साइड एक्स वाय आणि एक्स झेड हे या हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असतात. म्हणून हे दोन वेगळे काढण्याची गरज नाही, एकाच वेळी आपण लिहू शकतो xy xz is equal to 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस गुणिले हायपोटेनसचं नाव yz आहे. आणि मग पुढे इथे लिहू शकतो साइड अपोजिट टू 45 डिग्री. आणि मग 1/√2 इंटू ह्या yz ची, हे x नाहीये, गुणाकारात चिन्ह लक्षात घ्या. ह्या yz ची किंमत आपल्याला दिलेली आहे, zy म्हणजेच yz 3√2. आणि मग हे √2 कॅन्सल होते, 1 × 3 याचा गुणाकार 3. ही किंमत आली xy इज इक्वल टू xz शी. हे दोघे इक्वल असतात आणि दोघांची लांबी त्या हायपोटेनसच्या किती असते, 1/√2 टाइम. लक्षात घ्या, आपल्याला किमती वेगवेगळ्या देतात. हे ln 6 आहे, इथं yz 3√2 आहे. या किमती वेगवेगळ्या असतील, पण ट्रायंगलच्या अँगलची माप जर 30, 60, 90 असतील तर आपण या दोन गुणधर्मानुसार, काय गुणधर्म आहे, साइड अपोजिट टू 30 डिग्री हा हाफ असतो हायपोटेनसचा आणि साइड अपोजिट टू 60 डिग्री हा किती असतो, √3/2 टाइम्स असतो हायपोटेनसचा. आणि मग अँगलचे माप 45, 90 असतील तर हे जे इक्वल साइड्स आहेत यांना परपेंडिक्युलर साइड सुद्धा म्हणतात, कारण हे दोघं राईट अँगल तयार करतात. या परपेंडिक्युलर साइड्सची लांबी ही 1/√2 टाइम्स असते कोणाच्या, हायपोटेनसच्या. आणि हे जे थेरम आहे, ही जी प्रॉपर्टी आहे, ही 45, 90 डिग्री नावाने ओळखली जाते आणि ही प्रॉपर्टी 30, 60, 90 डिग्री नावाने ओळखली जाते.